रायप्पा, तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. जी. आज आमच्यासाठी तू खिंड लढवायचीस. जी धनी. निघतो आम्ही. सांभाळून धनी. आलोच. तुम्ही? हो, आम्ही. तुम्ही केव्हा आला? जेव्हा तुम्ही रायप्पाला खिंड लढव म्हणत होता तेव्हा. आणि साहेब ते आम्ही माघारी चला राज. माघारी? आणि साहेब आमचं महत्वाचं काम आहे. राजे, गडावर 1 नाही 5000 माणूस आहे, सरदार आहेत. तुमचं महत्वाचं काम त्यांना सांगा. चला. हो, राजे आहात तुम्ही, काम तर सांगायलाच पाहिजे ना. अहो पण हे बघा राजे, राज्याभिषेकाचं कलश पूजन झालंय. तुम्हाला गड सोडून आता कुठेही जाता येणार नाही. केशव पंडित आणि त्यांचे शिष्य एवढी मेहनत घेतात, मग लगेच आपण त्यांच्या सूचना आणि संकेत मोडायचेत का राजे? मोडत नाही आहोत आम्ही. पण आम्हाला तसंच वाटतंय. राणीसाहेब ऐका ना, आमचं खूप महत्वाचं काम आहे गडाखाली. त्यासाठी गडावर खूप जण आहेत. तुम्ही आज्ञा देईपर्यंत कामही होऊन जाईल राजे. रायप्पा. जी. तूही लगेच मान डोलावलीस ना? लगेच हो म्हणाला. तुमच्या राजांना जरा विरोध करायला शिका. ही अशी आंधळी श्रद्धा काही उपयोगाची नाही. माफी असावी. परत धनी. स्वराज्यात धन्यावर चाकराची हुकमत चालते, आणि तू तर चाकरही नाहीस. तू मित्र आहेस राजांचा, आणि मित्राचा मान हा मोठा असतो. पुण्यांना नाही असं होणार राणीसाहेब. ठीक राजे, आपण चलावं. तुम्हाला गड सोडून कुठेही जाता येणार नाही. आपण राज्याभिषेक करतो आहोत, मग त्याचे नियम आणि संकेत हे पाळायलाच पाहिजे. तुमचं काम असेल कितीही मोठं, पण ते राज्याभिषेकापेक्षा नाही. चला. रायप्पा, चला राजे. कविराज जी. अहो आतापासूनच लोक यायला लागले ती गडावर. गडाच्या पायथ्याशी खूप गर्दी झाली आहे. हा, बागलाण, वराड देशीचं, मानदेशीचं, कोकणाकडलं, नाशिक कडलं, बघा तरी किती माणसं येते ती. तुम्ही कसं ओळखलं? आता कसं? त्यांच्या पोशाखावरनं, कापडावरनं. तुमचा अभ्यास चांगला दिसतोय. आता तुमचं बी होईल बरं. बरं, मी जरा तंबू रावट्यात जाऊन येतो. तंबू रावट्यात उतरलेल्या लोकांची, पाहुण्यांची देखभाल करायला पाहिजे. जी. हा, अनेक जणांनी आपापली ओळखपत्र आणले ती, त्यांची आपदार सोय व्हायला पाहिजे की न ग? जाताय पण लवकर या, आपल्याला एकत्र पोवाडा ऐकायचा. असं आलो आलो, हा गेलो आणि हा आलो. बा आहे. ए आहे, अगं बाहेर या लवकर. काय रे रायप्पा, अरे कवा येणं केलंस? अन बाहेर का? चल ना. आत येणारच आहे, पण तू बाहेर नीट पाहिलं नाही वाटतं. काय बघ. मी ना रायप्पा, हा कुणासाठी आणि कशासाठी? ए बाबा, सुंदर घेऊन आलास? अगं आहे, तुझ्यासाठी आहे यो मेना. माझ्यासाठी? वय, माझ्या धन्याने पाठवलाय. कोणी? शंभू राजाने? म्हणाले रायगडावर एवढा थोरला राज्याभिषेक सोहळा होणार आहे, तेव्हा गडावर आई साहेब पाहिजे असं म्हणाला राजा.
मला गडावर घेऊन या म्हणाला. आता एवढी धामधूम होणार, एवढा मोठा गदारगड उठणार, एवढी मोठी मोठी माणसं येणार आणि त्यात राजानं माझी आठवण काढली. म्हणजे मेहनतनाच आणायचं. चल लवकर चल. देव पांडुरंगा, काय कुठल्या झोपडीत होते मी. येळेला अन्नाचा कण नाही मिळायचा, पाणी नाही मिळायचं. पाऊस येळेला झोपडी गळायची, वर्ण बी पाणी, खाल्लं बी पाणी, समजा चिकोल व्हायचा. खाण्या खाऊन देश काढलं. शंभूराजामुळे माझा यो वाडा झाला. राजा म्हणाले, रायप्पाची आई वाड्यातच राहणार. आणि शंभूराजाने आपला सबूत खरा केला. आणि आज यो मेना धाडला माझ्यासाठी. देव पांडुरंगा, माझ्या राजाच्या हातापायाला बळ दे रे बाबा. एवढंच मागणं आहे माझं. धनी म्हणाले तिथं रायगडावर येऊन आशीर्वाद दे. चल लवकर, आत्ताच निघायचंय. चल चल लवकर जाऊ. माझ्या राजाचा सोहळा मला पहिला बघायचा आहे. चल चल जाऊ चल. आलीच. चौकडे हर्ष उधळला. चौकडे हर्ष उधळला, शंभूराज भला छत्रपती होण्याला सजला. रायगड सिद्ध स्वागताला, समद्यांनी याव सोहळ्याला. जी 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 शायास पूर्णी तोरला. वारसा तोच घेऊन आला, शौर्याचं बाळ कडू त्याला. आजीचा संस्कारी शेला, अन पित्याचं चिलखत अंगाला. पराक्रम वैभवत नाला. भाग्याचा आज हो धरतीवर आला. रायगड सिद्ध स्वागताला, किरण प्रत्यक्ष सूर्य झाला. जी 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 किरण प्रत्यक्ष सूर्य झाला. जी 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 रायगड सिद्ध स्वागताला. जी 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 आचम्य ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः.
नमस्कार करायचा. ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, मधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. ओम स्वस्ति गणानान्त्वा गणपति भवामहे कविं कवीनामुपमस्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोति सिद्धसाधनम्. ओम देवीं वाजमनन्त देवास्तां विश्वरूपा पशवो वदन्ति सानो मन्दिरे मूर्जन्ध्वानाधीनुर्वागस्मानुपसुष्टुतेतु. ओम सौसृष्टन्दनमवयं समाकृतमस्मभ्यं दत्तावरुणश्रमन्युः हृदयेषु शत्रव पराजितासो अपनिलयन्ताम्. इष्टकुलदेवताभ्यो नमः. नमस्कारान् समर्पयामि, नमस्करोमि. ओम आकृष्णेन रजसा वरतमानुनिवेशन्नमृतमर्दञ्च हिरण्येन सवितारथेन देवयानि गुणानि पश्यन् स्वाहा. ओम आप्याय स्वसमे कृते विश्वतः सोमवृष्ण्यं भवावाज संगते स्वाहा. ओम अग्निर्मूर्धानिव ककुत्पति पृथिव्या अयम् अपावरेताव सृजन्वति स्वाहा. ओम उद्बुद्ध्यद्वौ समनससहाय समग्निमिन्द्रो बहुस्त्रीणाः दधिग्रामग्निमुषन्त देवी मित्रावतो वस्तिनिवयेव स्वाहा. ओम बृहस्पते अतियदर्यो अर्हाद्युमद्विभाति कृतमज्जनेषु यद्दिदय शवसुरत प्रजातस्मासु द्रविणन्दे. आप संभाजी राजा के दोस्त, इसीलिए हम आपके हाथों एक पैगाम पहुंचाना चाहते हैं. जी हुजूर. संभाजी राजा से कहना कि बादशाह अकबर उनका बेसब्री से इंतजार कर रहे हैं, हमसे जल्दी ही मिलने. देर हो गई तो बात बिगड़ सकती है. जी. राजा के जान के कई दुश्मन होते हैं, उसी तरह हमारे हालात भी कुछ ठीक नहीं. जी हुजूर. मगर खबरदार रहना, बादशाह अकबर का पैगाम संभाजी राजा के अलावा किसी और को पता ना चले. इसीलिए तो हम ज़बानी पैगाम भेज रहे हैं. और होशियार रहना, जल्दी राजा को ले आना. जी. चलिए. या माघातली हवा सोसवत नाही हो. जाग, पंखा घेऊन ये. थोरल्या बाईसाहेब, तुम्ही बसा पाहू आधी. तुम्ही तर अगदी लाल बुंद झाला. अहो काय करणार, या मांडवातून त्या मांडवात जावं लागतंय. होमशाळा वेगळीकडे तर तुलदान वेगळीच कडे. भर उन्हात मांडवात जावं लागतंय. आता होम शांती करताना 21 पंचपक्वानांचा भोग ठेवलाय. मग काय, एवढ्या वेळ तर उन्हात थांबावंच लागलं. हो ना, पण सगळे होम छान झाले तो. गणेश पूजन झाल्यानंतर पुरंदर शांती, देवक शांती, गड शांती, मृत्युंजय असे शांती होम झालेत सगळे. हो ना. अहो दरवळ सगळीकडे पसरलाय. गडावर सुगंध भरून गेलाय. राजांची सुवर्ण तुला झाली. दान धर्मही उत्तमरित्या पार पडला. हो, पण तुम्ही पाहिलत का, शंभूराजेंनी आठवणींनी कवड्यांची माळ बाजूला काढून ठेवली तुलेवर बसताना. तिची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. अगदी बरोबर. भट भिक्षू, बैरागी, गोसावी, नंदी बैलवाले, रयत सगळे तृप्त झाले. खूप आनंद झाला आम्हाला. आम्हालाही खूप आनंद झाला. आणि लोकांची गर्दी ती केवढी हो. थोरल्या बाईसाहेब, तुम्ही पोवाडा ऐकला? हो, ऐकला. महाराजांच्या नंतर असा पोवाडा ऐकला आम्ही. शहारे आले तो अंगावर. आणि धनगरांची गजी, डोळ्यांचं पारणं फेडलं हो त्यांनी. तुम्ही थोड्या वेळ आराम करा आता, पुन्हा जाऊ नंतर. हो हो, खरंच ऊन उतरू द्या, नाहीतर आमची माघार असायची.
या उन्हात आमचं काही जाणं होणार नाही बाई. अहो उन्हा उतरल्यानंतरच जाऊया. बर, तुम्ही बोलवायला या आम्हाला. हो, आम्हाला तर सगळ्या विधी पाहायचेत. मेघडंबरीच्या छताच्या छिद्राला जो सुवर्ण खिळा, ज्याला आपण सुवर्ण मेघ म्हणतो, ती ठोकताना पाहायची आहे आम्हाला. बघा बघा. आणि हो, हेही महत्वाचं आहे, हत्तीच्या आणि घोड्याच्या पायाखालची माती ही सिंहासनाच्या चौथऱ्याच्या खाली ठेवली जाते, तेही बघा. बघू, पण तुमच्या सोबत. तुम्ही आता आराम करा, विश्रांती घ्या. आम्ही हाक मारूच तुम्हाला. येतो आम्ही. या. राजे, आज खूप थकायला झालं. आम्ही तर शुक्राच्या चांदणीला उठलो. उठल्यापासून हा विधी तो विधी, तिकडे पूजा तिकडे नैवेद्य. अगदी बांधल्यासारखं झालं होतं. फक्त बसून राहायचं आणि मम मम करायचं. काही सुचत नव्हतं, पण खूप बरं वाटलं. अंतःकरणात आनंदाची कारंजी उडत होती आमच्या. परंतु राजे, आपण गप्पा गप्पच होतात. होम हवन करतानाही लक्ष नव्हतं आपलं. पंडित म्हणाले तुपाची धार सोडा, तर आपण कापूर टाकला. खरंय राणी सर, लक्ष नव्हतं आमचं. काय झालं राजे? तुम्हाला सांगून काय उपयोग? तुम्ही कुठं आमचं काही ऐकता? राजे आहोत, तुमचंच ऐकतो आम्ही. मग गडाखाली का जाऊ दिलं नाही? असं म्हणून बिनसलंय तर तुमचं. राजे, आम्ही कसं गड उतार होऊ देणार तुम्हाला? केशव पंडितांनी बजावून सांगितलं. तुम्ही गड उतार झाला असतात तर अपशकुन झाला असता. आणि साहेब, आम्ही काही दुसरीकडे कुठं चाललो नव्हतो. मी तर पाचाडला आऊसाहेबांच्या समाधीच्या दर्शनासाठी जात होतो. हो, पण तरीही ते उचित नव्हतं राजे. उचित नव्हतं? राणीसाहेब, अहो, ज्या आऊसाहेबांमुळे आज रायगड दुसरा छत्रपती बघतो आहे, त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आम्ही जाऊ शकत नाही, हा काय प्रकार आहे? हो, पण राजे, हे बघा राणीसाहेब, हे सगळं आज आहे ते आऊसाहेबांमुळे आहे. आणि आम्हाला जेव्हा जेव्हा आऊसाहेबांची आठवण आली आहे, तेव्हा तेव्हा आम्ही गडउतार झालो आहोत. रात्री अपरात्री पहाटे केव्हाही. आऊसाहेबांच्या दर्शनासाठी जायला वेळेचा शिरस्ता पाळत नाही आम्ही. माफी असावी राजे, परंतु ठीक आहे, आम्ही आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन रद्द केलं. हा, पण या सोहळ्यात आमचं लक्ष लागणार नाही एवढं ध्यानात ठेवा. राजे, असं का म्हणता आहात? आपणास पाचाडला जायचं आहे तर या जाऊ, परंतु आता दमला आहात. उद्या पहाटे जा. साहेब, अहो, पहाटेपासूनच विधी सुरू होणार. गेलो तर आत्ताच. ठीक आहे, परंतु लवकर या. हे गेलो आणि हे आलो. राणी साहेब, बहिर्जी नाही घालत. आज येण्याची परवानगी मागतायत. पाठवा. राजा कुठे आहेत? गड उतार झाले. काय? गड उतार? हो,
का? घोटाळा झालाय. औरंगजेबाचा शहजादा शाह आलम राजांच्या मागावर आहे. त्यांची माणसं वेषांतर करून आपल्या लोकात घुसल्यात. काय? खरं सांगा, राजा कुठे आहेत? पाचाडलाच गेलेत का आणखी दुसरीकडे कुठे गेलेत? आणि आणि तुम्ही त्यांना जाऊ का दिलं? आता थांबून उपयोग नाही. आता तातडीनं राजासने रोखायला हवं. येतो मी.